तर आता मातोश्री बाहेरच्या या आंदोलनावरून जरांगेंनी सुद्धा गंभीर असे आरोप केलेले आहेत। मराठ्यांचं कुठेही राज्यात आंदोलन सुरू नाहीये, वैयक्तिक कुणीही कुणाच्या दारात आंदोलन करू शकता, पण आंदोलन सुरू नसताना आंदोलन म्हणजे हा डाव आहे असा आरोप जरांगेंनी मातोश्री बाहेरील आंदोलनावरून रमेश केरे पाटील यांच्यावर केलाय। तर दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस फूट पाडताय असं म्हणत जरांगेंनी दरेकर आणि फडणवीसांवर टीका केली आहे। जरांगेंच्या नसानसात अहंकार भरलाय असा पलटवार मात्र प्रवीण दरेकर यांनी यावर केलाय। मराठ्यांचं सध्या राज्यात आंदोलन नाही, मला एवढं माहिती आहे। मराठ्यांना मागणी करायचा अधिकार अवश्य आहे, नक्की आहे, त्याच्यात माझं दुमत नाही। पण अभियानात दरेकरांच्या सामील होऊन असेल तर ते आम्हाला मराठ्याला मान्य नाही, कारण मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठंच राज्यात सुरू नाही। मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो मराठ्यांच्या आंदोलनात दरेकराला फडणवीसला फूट पाडायची आणि मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या किंवा मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडवून आणायच्यात मराठ्यांच्याच हाताला। हे दरेकर आणि फडणवीसांचं काम आहे। मला वाटतं जरांगेच्या नसानसात अहंकार आणि गर्व त्या ठिकाणी आलाय, हेच माझं पहिल्या दिवसापासून सांगणं आहे। म्हणजे तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा इतर संघटनांनी केलं